शरीराला ऊर्जेसाठी अन्नाची गरज, बरोबर? पण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जेवला नाही किंवा शरीराला अन्न मिळालं नाही तर शरीरात काय होतं? ऐकून थक्क व्हाल. शरीराला अन्न मिळालं नाही तर तुमची बॉडी तुमच्या शरीरातील नुकसान झालेल्या किंवा असं म्हणा डॅमेज पेशी खाण्यास सुरुवात करते. चला, आजच्या व्हिडिओतून नक्की शरीरात काय होतं याबाबतची माहिती घेऊया. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर वैद्यकीय भाषेत या प्रक्रियेला ऑटोफॅजी असं म्हणतात. जपानी बायोलॉजिस्ट योशिनोरी ओसुमी यांनी शरीरातील या अत्यंत शक्तिशाली बचाव यंत्रणेचा शोध लावला. सोप्या शब्दात ऑटोफॅजी म्हणजे शरीराची नैसर्गिक स्वच्छता प्रक्रिया. जेव्हा शरीराला अन्न मिळत नाही त्यावेळी पेशी स्वतःमधील दोषपूर्ण घटक तोडून त्यांचा पुनर्वापर करतात, त्यांना ऊर्जेमध्ये रूपांतरित करतात आणि स्वतःचं पुनर्निर्माण करतात. क्लिव्हलंड क्लिनिकच्या माहितीनुसार या प्रक्रियेमध्ये शरीर जुन्या पेशींचे भाग तोडून त्याचा पुन्हा वापर करण्यास सुरू करतं, जेणेकरून तुमच्या पेशी अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकतील. ही एक नैसर्गिक स्वच्छता प्रक्रिया आहे. पेशींवर ताण किंवा पोषक घटक न मिळाल्यामुळे हे होतं. तर आता संशोधक रोग रोखण्यामध्ये आणि त्यांच्याशी लढा देण्यामध्ये ऑटोफॅजीच्या भूमिकेचा अभ्यास करतात. ओसुमी यांच्या क्रांतिकारक संशोधनामुळे स्पष्ट झालं की ही प्रक्रिया केवळ तग धरण्यासाठी नसून दीर्घायुष्य आणि रोग प्रतिबंधासाठी अत्यावश्यक आहे. नुकसानग्रस्त पेशी दूर करून ऑटोफॅजी कॅन्सर, अल्झायमर आणि अकाली वृद्धत्व यांसारख्या आजारापासून शरीराचं रक्षण करू शकतं. मग तुम्हाला प्रश्न पडेल, ही प्रक्रिया महत्वाची का आहे? क्लिव्हलंड क्लिनिकच्या माहितीनुसार यामध्ये खराब झालेल्या पेशींचा पुनर्वापर करून पूर्णपणे कार्यरत असलेल्या पेशींमध्ये रूपांतरित करते. मंद कार्यक्षमता असलेल्या अकार्यक्षम पेशींना काढून टाकते. पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या विषाणू आणि बॅक्टेरियांना नष्ट करते. या शोधामुळे उपवास, आहार किंवा डाएट आणि पेशींची दुरुस्ती या सर्व गोष्टी एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत याबद्दल महत्वाची माहिती मिळाली. यावरून असं दिसून येतं की कधी कधी शरीर स्वतःला बरं करण्यासाठी थोडासा आराम घेऊन स्वच्छतेची प्रक्रिया सुरू करतं. मग उपवास हा ऑटोफॅजी सुरू करण्याचा एक मार्ग आहे का? याबाबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.